मित्रांनो, आपण ऊसामध्ये गव्हाचं आंतरपीक घेतलेलं आहे. तर ऊसामध्ये आणि गव्हामध्ये दोन्हीमध्ये पण भरपूर तण जे आहे ते झालेलं होतं. तर त्यासाठी आपण तणनाशकाची फवारणी केली आहे. तर जे फवारणी करण्या अगोदर तुम्ही बघा, की भरपूर याच्यामध्ये तण झालेलं आहे. म्हणजे ऊसाची लागवड करण्या अगोदर ज्यावेळेस आपला ह्याच्यामध्ये कापूस होता, तर त्यावेळेस भरपूर तण झालेलं होतं आणि त्याचं बी पडल्यामुळं आता एवढं तण उगवलंय. तिकडे आपला ऊस कारखान्याला जात असल्यामुळं ह्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे तण जे आहे ते खूप वाढलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण जे औषध फवारले, तर ते तुम्हाला दाखवतो. त्या अगोदर आपण याला भिजवून घेतलंय ऊसाला आणि त्याला तणनाशकाची फवारणी केलेली आहे. आणि गहू जे आहे, ते गव्हाला आपल्याला तणनाशक मारायचं आहे आणि गव्हाला तणनाशक मारण्या अगोदर आपण गव्हाला जे आहे ते खत टाकलेलं आहे. युरिया खत टाकलंय गव्हाला आणि भिजवून घेतोय आपण. आणि भिजवून घेतल्यानंतर एक 2 दिवसानंतर आपण त्याला तणनाशकाची फवारणी करणार आहोत. तर बघा, याला आपण फक्त युरिया खताचा डोस दिलेला आहे. तर ऊसाला जे आपण तणनाशक वापरले ते कॅलरीज एक्स्ट्रा आणि टाटा मेट्री 2 औषधं आपण वापरलेत. तर त्याचा रिझल्ट बघा तुम्ही. एक 7 ते 8 दिवसामध्ये तुम्ही बघू शकताय अगोदरचा गवत आणि आत्तामध्ये किती फरक आहे. तर आपण कॅलरीज घेतलं होतं 140 ml आणि जे टाटा मेट्री आहे ते 30 ग्राम असं आपण प्रमाण घेतलेलं होतं. तर गहू आणि ऊस या दोन्हीसाठी आपल्याला तणनाशक मारायचं होतं, जे दोन्हीला पण चालेल असं. पण ते भेटलं नाही, त्यामुळे आपण अगोदर फक्त ऊसातलं तणनाशक मारले. जे तणनाशक आपण वापरले ते गव्हाला चालत नाही, त्यामुळे आपण फवारताना काय केलं होतं, की त्याला कॅप बसवली होती, जेणेकरून ते तणनाशक गव्हावरती उडणार नाही आणि हवा वगैरे नसताना याची फवारणी केली आपण.